एक दुःखद बातमी समोर येते। हिदायत पटेल यांचं उपचारादरम्यान निधन झालेलं आहे। काल हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाला होता। राजकीय आणि कौटुंबिक वादातून हल्ला झाला होता। हल्ला करणारा उबेद पटेल आता अटकेत आहे। हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाला होता। खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। राजकीय आणि कौटुंबिक वादातून उबेद पटेल या तरुणाने हल्ला केला होता। आता उबेद पटेल अटकेत आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर काल हल्ला झाला होता आणि खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती येते। आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर आपल्यासोबत जोडले जातात। अमोल, खरं तर अतिशय दुःखद बातमी दिवसाची सुरुवातीलाच समोर येते। हिदायत पटेल यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान आता त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे। अमोल, नक्की तेजल, अकोला जिल्ह्यातील मोहोळा गावात ही घटना घडली होती। काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माजी जिल्हा प्रमुख हिदायत पटेल यांच्यावर काल एका व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला होता। जुन्या वादातून हे हल्ला झाल्याची माहिती होती। यानंतर आज पहाटेच त्यांचा या उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। घटनेचे गांभीर्य पाहता आज पूर्ण मोहोळा गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तेजल, खरं तर उबेद पटेल हा जो व्यक्ती आहे ज्याने हल्ला केला होता हिदायत पटेल यांच्यावर, त्याला अटक झाल्याची देखील माहिती। अमोल, त्या संदर्भात काही सविस्तर माहिती आहे? नक्कीच एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आलेली आहे। हा वाद जो होता तो जुना वाद होता। अमोल, काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते। आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर जोडल्या जातात। यशोमतीजी, खरं तर अतिशय दुःखद बातमी आहे। हिदायत पटेल यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला आणि त्यानंतर त्यांचं झालेलं निधन, निवडणुकीच्या दरम्यान सुरू असलेले हे जे काही प्रकार आहे, ज्या काही घटना आहेत, त्यानंतर काय प्रतिक्रिया सर्वात आधी समोर येते? मला आश्चर्य याचं वाटतं की हा वाद जुना होता की नवीन याचा प्रश्न नाहीये। वाद होता तर तो वेगळ्या प्रकारे हँडल केला गेला असता। जर कायदा सुव्यवस्थेचं त्या ठिकाणी थोडासाही दरारा राहिला असता तर त्या गोष्टी घडल्या नसत्या। दिन दहाडे चाकू छुरी लावून लोकांचे मर्डर होत आहेत आणि होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री हे मात्र इलेक्शनच्या वाऱ्यांमध्ये बिझी आहे। या सगळ्या गोष्टींचा निषेधच आहे। आमच्यासाठी अतिशय दुःखदायक आणि धक्कादायक गोष्ट आहे की महाराष्ट्राचा बिहार करून टाकलेला आहे। कोणी येतंय, कोणी चाकू मारून जात आहे। एवढा मोठा दिन दहाडे एवढ्या मोठ्या धिप्पाड माणसाला असे जर चाकू मारून जात असतील तर मग कायदा सुव्यवस्थेचं राहिलं तरी काय आहे? आणि त्या लोकांच्यावर अजून गुन्हे का नाही दाखल झाले? अजून त्यांना अटक का नाही झाली? एका माणसाला अटक केली, चारही लोकांना अटक करण्याची गरज आहे का? चारही लोकांना अटक करत नाहीयेत? आणि काय करताय होम मिनिस्ट्री? काय करते? इलेक्शनच्या वाऱ्यांमध्ये फिरतंय? त्याला काय अर्थ आहे का? होम मिनिस्ट्री आणि मुख्यमंत्री पद हे वेगळं वेगळं असावं असं आमचं ठाम मत आहे। पण महाराष्ट्राला बिहार होण्यापासून वाचवायचं असेल तर या गोष्टी करण्याची अतिशय गरजेचं झालेलं आहे। आमच्यासाठी अतिशय दुःखाचा हा क्षण आहे। अतिशय राग आणि चीड येते की राजकारणाची पातळी एवढी घाणेरडी गेलेली आहे की अशा प्रकारे खून करावे आता दिन दहाडे व्हायला लागले। ताई, खरं तर सोलापूरचं सर्वदी हत्या प्रकरण, त्यानंतर खोपोलीचं काळोखे हत्या प्रकरण आणि आता हिदायतजी यांचं निधन, या तीनही जेव्हा घटना आपण पाहतोय तर महाराष्ट्र खरं तर या हत्येच्या घटनांनी हादरून गेलेला आहे। निवडणुकीच्या काळात निर्माण झालेली ही परिस्थिती, सर्वत्र भीतीचं वातावरण आता निर्माण होत आहे। आहेच ना, भीतीचं वातावरण आहेच बाबा। आमच्यासाठी तर अतिशय धक्कादायक ही गोष्ट आहे। आम्ही सगळेजण इमोशनली खूप त्यांच्यासोबत अटॅच होतो आणि हिदायत भाई नेहमीच कणखर राहिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीये, त्यांना फक्त मतं आणि इलेक्शन याच्याकडे त्यांचं लक्ष आहे। ते अजिबात कोणाकडे बघायला तयार नाहीये। त्यांचा दरारा नाही राहिलेला आहे। इथं दिन दहाडे खून खराबे होत आहेत आणि कोणी बघायला तयार नाहीये। याचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळे असुरक्षित झालेले आहे असं वातावरण मिळेल। निश्चित, धन्यवाद ताई आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यात खरं तर जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्यानंतर आता त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.